शेतकरी मित्रांनो, अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आलाच। ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जी आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण, तो हप्ता आता अगदी जवळ आलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित होते। या योजनेची वाट अगदी मनापासून पाहत होते, परंतु त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्यांच्या घरी आज सण देखील ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे हप्ते आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। हप्ते मी यासाठी म्हणलो की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 9वा आणि 10वा हप्ता आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। तुम्ही म्हणाल 2 हप्ते कस काय? तर शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते यासाठी जमा होणार आहेत, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अगदी जास्त दिवस रखडला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता नियोजन केलेले आहे की दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे। ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, त्याच टायमिंग मध्ये आता अद्यापही नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झालेला नाही। त्या अनुषंगाने आता दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबतच जमा करण्याचा धाडसी निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे 4000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, वेळ जर पाहायचा झाला तर आज दुपारच्या नंतर म्हणजेच 1च्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमेचं वितरण होण्यासाठी सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ याच शेतकऱ्यांना होणार आहे, बाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे ते आपण पाहूयात। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आलेला आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, बाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, बाकी शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत। त्याच्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, अशी देखील घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना या योजनेपासून आता मात्र वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे सर्व कामे पूर्ण केली आहेत की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका, कारण की आम्हाला कळवलं तर आम्हाला तुम्हाला सोल्युशन द्यायला, दुसरा व्हिडिओ बनवायला अत्यंत आनंद मिळतो आणि तो आम्ही व्हिडिओ बनवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।